गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आपण पाहिलं असेल की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख असताना ते निर्माण होत असतं, पण त्याच्या अगोदर आपण हे पाहूया की जो भगवंताची जास्त भक्ती करतो, भगवंताची सेवा करतो, रोज मंदिरामध्ये जाऊन बघा स्वच्छ साफसफाई करतो, बघा मनाची सुद्धा करतो आणि पूर्ण वातावरणाची सुद्धा करत असतो, ब्रह्ममुहूर्तावर उठतो, तरीही सुद्धा त्याच्या जीवनामध्ये दुःख काय येत असतं बरं? आणि हा मनुष्य आहे ना, इथे समर्थाने फार सुंदर सांगितलेलं आहे की हा मनुष्य आहे ना भरपूर भगवंताची भक्ती करतो, पण एक वेळ असा येतो ना की त्याच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं ना तेव्हा तो स्वतःशी एवढा दुःखी होऊन जातो ना की त्याचा भगवंतावरचा विश्वास उडून जातो। पण समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जिथे जिथे बघा भगवंताची जो मनोभावाने भक्ती करत असेल, भगवंताची सेवा करत असेल ना, तर त्याच्या जीवनामध्ये दुःख आलं ना तर ते चांगलंच समजावं, ते सुख आहे म्हणून समजावं। कारण का? कारण जेव्हा अशा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख येत असतात ना तेव्हा समजून जावं सुखाचे दिवस नक्कीच चालू होणार आहेत आणि भगवंत आपली परीक्षा पाहत आहे। पण मनुष्य मात्र इथेच नापास होतो। बघा पूर्ण आयुष्य भरपूर भगवंताची भक्ती करतो, भरपूर भक्ती मार्गामध्ये आपलं जीवन व्यतीत करतो, पण जेव्हा फळ खायचे दिवस येतात ना, चांगले दिवस यायची वेळ येते, तेव्हा भगवंतावरचा विश्वास त्याचा उडालेला असतो। पण भगवंत कोणाला पण दुःख देतो का? कधीच नाही। तुम्ही पाहिलं असेल भरपूर क्रूर कर्म करतात, ते ऐश आरामाचं जीवनसुद्धा जगतात। बघा त्यांच्याकडे पैसा धन सर्व काही असतं, पण एक गोष्ट नसते, ती म्हणजे कोणती बरं? ती म्हणजे समाधान। ही समाधान गोष्ट आहे ना ती त्यांच्याकडे नसते, पण आपल्याकडे भरभरून भरलेली असते। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जरी तुम्ही दुःखी असाल ना तरी तुम्ही समाधानी आहात, घाबरून जाऊ नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, निरंतर तुमच्या सोबत आहे। किती जरी संकटांना तोंड द्यायचं झालं ना तरीही तुम्ही चिंतन करा, हे मन आहे ना, हे या मनामध्ये मी बसलेला आहे, या मनामध्ये मी भरलेला आहे, म्हणून घाबरून जाऊ नकोस निरंतर। म्हणून समर्थांनी सांगितलं आहे ना, श्रद्धा आणि विश्वास आहे ना तो एवढा बघा आपला असावा की समोरच्यानं आपल्या भगवंताबद्दल कितीही वाईट साईट जरी आपल्या मनामध्ये भरल्या ना तरी कधीही आपला भगवंताप्रती विश्वास उडाला नाही पाहिजे ना। म्हणून आपण जी भक्ती करतो, आपण जी उपासना करतो, तिला साधं समजू नका। तुमच्या जीवनाचं मूळ आहे ना, ही उपासना आहे, ही भक्ती आहे। म्हणून आयुष्यामध्ये कधी आपलं नशीब पलटतील ना सांगता येत नाही, फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला हवा। आता आपण बघा आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस आले ना की लगेच आपण भगवंताची भक्ती कमी करतो, आणि जेव्हा दुःख निर्माण होतं ना तेव्हा लगेच आपल्या जीवनामध्ये भगवंत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो। पण असं करून चालेल का? कधीच चालणार नाही। म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। एकेकाळी एका शहरामध्ये एक श्रीमंत व्यापारी राहत होता। ते भगवान भोळेनाथजींचे परम भक्त होते। रोज पहाटे उठून रोजचं काम करून त्या व्यावसायिकानं भगवान भोळेनाथांची पूजा केल्याशिवाय पाणीही प्यायले नाही,
म्हणजे एवढी अतूट भक्ती आणि त्यांची श्रद्धा होती. त्यांचा एक छोटासा व्यवसाय होता, तो खूप चांगला होता. त्यामुळं तो व्यवसायामध्ये अतिशय दयाळू होता. तो गरीबसुद्धा होता, पण असहाय्य लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असायचा. म्हणजे काय, म्हणजे असे दिवस जात होते. पण व्यापाऱ्याची पत्नी होती ना, त्याच्या या सवयीमुळे त्याच्यावर खूप रागावली होती. बघा, समर्थांनी बघा सांगितलेलं आहे, आपल्या घरामध्ये जे कुटुंब असतं ना, सर्व माणसं भक्ती मार्गामध्ये असतात का? बघा, एक तरी कच्चा कांदा असतोच ना, पण त्याला पक्का कांदा कसं करायचं हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे. म्हणून बघा, त्या व्यापाऱ्याची पत्नी होती ना, त्याच्या सवयीमुळे त्याच्यावर खूप रागावलेली असायची. पण त्याची भगवान भोळेनाथवरची जी श्रद्धा होती ना, त्याबद्दल भक्ती पाहून व्यापाऱ्याची पत्नी होती ना, त्याच्यावर खूप प्रेम करत होती. आणि ती स्वतःसुद्धा पैसे कमवण्यासाठी शेजारी मजुरी जाऊन काम करायची आणि तिच्या गरजांसाठी ती सुद्धा पैसे कमवत होती. त्यामुळे तिचा संपूर्ण हा कुटुंबाचा उदरनिर्वाह होता ना, तो व्यवस्थित चालत होता. पण एक दिवस अशी वेळ येते, त्याला अचानक त्याच्या व्यवसायामध्ये तोटा होऊ लागतो. भयंकर गरिबीला सामोरे जाऊ लागतं, ज्यामुळं व्यापारी खूप दुःखी होऊ लागतो. कारण आता त्याच्या घरासाठी आवश्यक वस्तू देखील तो पुरवू शकत नव्हता. त्यामुळं त्याची पत्नीलाही खूप वाईट वाटू लागलं होतं. मग एक दिवस तसे दिवस जात होते आणि श्रावण महिना आला होता आणि त्या शहरामध्ये एक नदीसुद्धा वाहत होती. आणि आता व्यापारी रोज व्यवसाय करून त्या नदीकडे जात होते. तेव्हा योगायोगाने भगवान भोळेनाथजी आणि माता पार्वतीजी एकाच मार्गाने कुठेतरी जात होते. मग अचानक पार्वती त्या व्यावसायिकाला पाहतात आणि त्या व्यावसायिकाला श्रावण सोमवारच्या व्रताबद्दल अजिबात आनंद वाटत नव्हता, जितका त्याला पूर्वी वाटत असायचा. पण माता पार्वतीला हे समजायला वेळ लागला नाही की व्यापारी इतका दुःखी का झाला होता. तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथजींना म्हणतात, हे देवा, हा व्यापारी रोज तुझी पूजा करतो आणि श्रावणाच्या सोमवारी शिवलिंगावर दूधही अर्पण करतो. हा तर तुझा खरा भक्त आहे, तरीही तुला तुझ्या भक्ताची अजिबात पर्वा नाही का? मग पुढे माता पार्वतीजींचं म्हणणं ऐकून भगवान भोलेनाथजी त्यांना म्हणतात, हे देवी पार्वती, जर मी माझ्या भक्ताची काळजी करणार नाही ना, तर दुसरं कोण करेल बरं? तेव्हा माता पार्वती भगवान भोलानाथजींना म्हणतात की मग हे भगवान, तू त्या व्यावसायिकाला अजून का मदत केली नाहीस बरं? तेव्हा भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणू लागतात, हे देवी पार्वती, तू निश्चिंत राहा. आजवर त्याने शिवलिंगाला जी काही बेलाची पानं अर्पण केली आहेत ना, तीच बेलाची पानं आहेत ना, त्याला उद्या रात्री श्रीमंत करणार आहेत. असं बोलून माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ तिथून निघून जातात. पण त्या मार्गाने येताना झाडामागे लपलेल्या एका चोराने भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वतीजी यांचं सर्व संभाषण ऐकलं होतं. त्या चोराच्या मनामध्ये या विचाराला ते शिवलिंगावर चढलेल्या बेलाच्या पानांमुळं तो व्यापारी धनवान बनू शकतो, तर मी देखील नक्कीच धनवान बनू शकतो. पण त्याच वाटेनं महादेवांना येताना पाहून तो चोर झाडामागे लपला आणि लगेच तो चोर त्या व्यापाऱ्याच्या घराबाहेर जातो आणि घराचा दरवाजा वाजवायला सुरुवात करतो. तेव्हा तो व्यापारी आणि त्याची पत्नी बाहेर येतात आणि त्या चोराला विचारतात, काय झालं, तुम्ही आमचा दरवाजा का वाजवत आहात बरं? तेव्हा चोर म्हणतो, दादा, तुम्ही शिवलिंगावर आतापर्यंत चढवलेली बेलाची पाने आहेत ना, तुम्ही मला देऊ शकता का? त्या बदल्यात मी तुम्हाला 200 सुवर्णमुद्रा देईल. चोराच्या या गोष्टी ऐकून व्यापारी त्याच्या पत्नीला म्हणतो, आपण ही बेलाची पानं त्या चोराला दिली पाहिजेत की नाही? तेव्हा व्यापाऱ्याची पत्नी म्हणते की हे नाथ, पुण्याचं दान कोणालाही देणं चुकीचं आहे, पण वर तुमचं मन हे मानत असेल ना, पण नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीला ही बेलाची पानं देऊन टाका,
कारण आत्ता सध्या तरी आपल्याला धनाची आवश्यकता आहे. त्यामुळं आपल्याला या व्यक्तीला ही बेलाची पानं दिलीच पाहिजेत. आणि मग त्या व्यापाऱ्यानं त्या चोराला सर्व बेलाची पानं गोळा करून ती पूर्ण देऊन टाकतात. मग तो महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन व्यापाऱ्यांनी दिलेली ती बेलाची पानं शिवलिंगावर पुन्हा चढवायला चालू करतो आणि प्रतीक्षा करू लागला की महादेव आता चमत्कार कधी करतील. तो बोलू लागला की भोलेनाथ, तुम्ही कधी माझ्यावर कृपा करणार आहात? मी कधी धनवान होणार? तो हीच प्रतीक्षा करत होता. दुपारपासून रात्रीपर्यंत वाट बघत थांबतो. दुपारची रात्र झालेली असते आणि तरीसुद्धा चमत्कार होत नसतो. तो समोर अजूनही महादेवांच्या चमत्काराची वाट बघत बसलेला असतो. प्रतीक्षा करत करत शेवटी मध्यरात्र होते आणि सर आता प्रतीक्षा करणं थांबवतो, कारण तो खूप क्रोधित झालेला असतो. शेवटी रागाने तो शिवलिंगावरील सर्व बेलाची पाने रागाने काढायला सुरुवात करतो आणि अचानक त्या क्षणी चमत्कार होतो आणि त्याचे हात शिवलिंगाला चिकटून बसतात. त्यानं शिवलिंगावरून आपले हात निघण्यासाठी खूप प्रयत्नसुद्धा केले, पण कितीही प्रयत्न करून सुद्धा हात शिवलिंगावरून निघत नव्हते. शेवटी त्या चोराने भगवान भोलेनाथांची क्षमा मागितली आणि अचानक साक्षात देवांचे देव महादेव तिथे प्रकट होतात आणि चोर आश्चर्यचकित होऊन महादेवांना प्रणाम करतो आणि म्हणतो, भगवंता, हे कार्य झालं. तेव्हा महादेव म्हणतात, हे लालची मनुष्य, सर्वात पहिले तू आज ज्या व्यापाऱ्याकडून ही बेलाची पानं खरेदी केली आहेस ना, त्याला पहिले 5000 सुवर्णमुद्रा दे. तेव्हा तुझ्या हात या शिवलिंगावरून सुटले जातील. दुसऱ्याच दिवशी त्या व्यापारी त्या मंदिरामध्ये प्रार्थना करायला येतो आणि पाहतो की त्या माणसाचे हात आहेत ना, ते शिवलिंगावर चिकटून बसलेले आहेत आणि त्यामुळं तो खूप जोरामध्ये आक्रोश करत आहे. मग त्या व्यापाऱ्यानं त्याला विचारलं, तुझा हात शिवलिंगावर कसा चिकटला बरं? मग तो चोर त्या व्यापाऱ्याला म्हणाला, मी तुला सर्व काही सांगतो, पण त्याआधी तू लवकर माझ्या घरी जा आणि माझ्या मुलाला 5000 सोन्याची नाणी सोबत आणायला सांग. मग व्यापारी आणि त्याचा मुलगा भगवान भोलेनाथजींच्या मंदिरामध्ये पोचतात आणि त्यानंतर त्या चोराने त्या मुलाला 5000 सुवर्णमुद्रा त्या व्यापाऱ्याला द्यायला सांगितल्या आणि त्या चोराचा मुलगा त्याची गोष्ट मान्य करतो आणि व्यापाऱ्याला 5000 सुवर्णमुद्रा देऊन टाकतो. आणि अचानक त्या पोराचे हात त्या शिवलिंगावरून निघतात आणि शेवटी तो चोर व्यापाऱ्याला सर्व घडलेली गोष्ट सांगतो. हे दृश्य पाहून माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणते, हे प्रभू, तुमच्या भक्ताला म्हणजे त्या व्यापाऱ्याला अजूनपर्यंत कोणतंही धन दिलं नाही. तेव्हा भगवान शिव पार्वतीला म्हणतात की माझ्याकडे धन कुठे आहे जे मी त्याला जाऊन देऊ? म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, परमेश्वर आपल्याला काही धन देत असतो का? परमेश्वर आपल्याला का पैसा देत असतो का? पण आपले जे कर्म आहेत ना, परमेश्वरावर आपली जर श्रद्धा असेल ना, तर कुठूनही चमत्कार घडेल आणि तुमची गरज पूर्ण होईल. पण तुम्ही परमेश्वराकडे सतत या वैखरीने मागत जाऊ नका. आणि हा भक्त आहे ना, भक्ती मात्र थोडी करतो, पण त्याच्या मागण्या एवढ्या काही असतात ना की भरपूर झालेल्या असतात. त्यामुळं त्याला भक्तीमध्ये रस राहत नाही. पण भगवंताकडे सतत मागणी करणं, मला धन, पैसा, गाडी, बंगला सर्व काही दे, आणि हे कितपत योग्य आहे बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कधी कोणाला चांगलं करता नाही आलं ना तरीसुद्धा चालेल, पण कधी कोणाचं वाईट कधीच करू नका. कारण एखाद्या वेळी देव माफ करू शकतो, पण कर्म कधीच कोणाला माफ करत नाही. आणि हे कर्म असतात ना, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणोक्षणी बघा, आपण जे केलेले कर्म असतात ना त्याचा पुरावा देत असतात. आणि हा पुरावा असतो ना, तो दुःखामधून सुद्धा भेटतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण आहे ना,
तुम्हाला निरंतर सुख निर्माण करत असतं. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. जयाचेणी नामे महादोष जाती, जयाचेणी नामे गती पाविजेती, जयाचेणी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. म्हणजे काय? म्हणजे ज्याच्या नामस्मरणामुळं खूप आभाळा एवढी, डोंगरा एवढी संकट असतात ना, डोंगरा एवढे दोष असतात, ते सुद्धा नाहीसे होतात. ज्याच्या नामस्मरणामुळं उत्तम गती प्राप्त होत असते आणि ज्याच्या नामस्मरणामुळं पुण्य संचय होतो, त्या रामाचं पहाटेच्या वेळी ध्यान आहे ना, ते नक्कीच आपण करायला हवं. ते नामस्मरण आपण करायला हवं. पण आपल्याला जेव्हा बघा, आपल्या या कलियुगातील मनुष्याचं एक मोठं संकट निर्माण झालेलं आहे. बघा, अगोदर आपले पूर्वीचे पूर्वज होते. बघा, आपले आजोबा पंजोबा होते. बघा, संध्याकाळच्या 8 वाजता ते झोपी जायचे आणि लवकरच 3:30-4 वाजता उठायचे. म्हणजे काय? म्हणजे ते ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, लवकर झोपी जायचे आणि लवकर पहाटे उठायचे. त्यामुळे त्यांचं शारीरिक आरोग्य होतं ना, त्यांना कधी आजार नव्हते. त्यावेळी डॉक्टरसुद्धा नव्हते. म्हणून बघा, ते 100-100 वर्ष जगायचे ना. पण आत्ताचा हा कलियुगातला तरुण आहे ना, कलियुगातला मनुष्य आहे, रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागा राहतो आणि त्याच्या हातामध्ये ते खेळणं आलेलं आहे, ते म्हणजे मोबाईल. हा मोबाईल आहे ना, पूर्ण शरीराला वीक करत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या मोबाईलचा अतिवापर आहे ना, तो प्रत्येक मनुष्याने टाळायला हवा. जरी आपल्याला लागला असेल ना, पण आपल्या मुलांना लागू नये हे प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कामांमध्ये आपण जेव्हा कामाची सुरुवात करतो ना, तेव्हा प्रत्येक कामाच्या सुरुवातीला आपण प्रभूला आठवून, आपल्या भगवंताला आठवून जर ते काम केलं ना, तर ते काम नक्कीच पूर्णत्वात जाईल. पण आपण असं करतो का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने चर्चा आहे ना, संवाद आहे, तो संवाद करायला हवा. पण तो संवाद कसा असावा बरं? समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहं भाव याते जिणावे, अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या चर्चेमुळं वाद संपतो ना, ज्या गोष्टींमुळं वाद संपुष्टामध्ये येतो, त्याला संवादच असे म्हणतात ना. पण मनुष्याने आपल्या विवेकाने अहंकार जिंकावा. म्हणजे काय? म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये किती जरी संकट आलं, किती जरी दुःख आलं ना, कितीतरी द्वेषाची भावना निर्माण झाली, किती जरी राग या मनामध्ये असला ना, पण आपल्या वैखरीनं, आपल्या शांत मनानं त्या अहंकाराला जाळून टाकावा. म्हणजे अहंकाराला जाळून तिथे शांततेची भावना निर्माण करावी. अहंकाराने जर वाद केला ना, तर क्रोधाचे अनेक विकार उत्पन्न होतात. पण ज्यामुळं वादविवाद संपतात, ते संभाषण हितकारक ठरतं ना. पण मनुष्याच्या जीवनामध्ये असं घडतं का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, सदा सर्वता सज्जनाचेणी योगे, क्रिया पाळटे भक्ती भावार्थ लागे, क्रिये विण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजे काय? म्हणजे हे म्हणा, सज्जना साधू संतांच्या संगतीमध्ये आचरणामध्ये बदल घडत असतो.
म्हणून भगवंताची जाणीव होऊन त्याच्याबद्दल भक्ती वाटू लागते. म्हणून या मनानं आपली संगती आहे ना ती साधू संतांच्या जीवनामध्ये घालावी. म्हणजे काय, हे आचरण केल्याशिवाय फुकटची बडबड करू नये, ज्यामुळं वादविवाद संपत असतो. म्हणून हे संभाषण आहे ना परमार्थाच्या दृष्टीने हितकारक असतं. पण आपण संगती मात्र कोणाबद्दल करतो बरं, कोणाशी करतो? आपले कधीच साधू संतांशी बोलणं नसतं. कारण आपल्या संगती असतात ना ज्या ठिकाणाहून आपल्याला पैसा येतो त्या ठिकाणी आपला जास्त ओघ असतो, त्या ठिकाणी आपली जास्त मैत्री असते. पण जर तुमच्या आयुष्यामध्ये साधू संतांची संगत जर असेल ना तर तुम्हाला धनसुद्धा मिळेल आणि समाधानसुद्धा मिळेल. मग तू या अशा गोष्टींमध्ये का अडकतो बरं? बघा, आपण पाहिला असेल हा मनुष्य आहे ना एवढा पैसा कमवण्याच्या मागे लागतो ना तर अनेक अशा गोष्टींपासून दुर्विचार त्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. पण समर्थांनी सांगितलेलं आहे इकडनं कमवायचे आणि तिकडनं घालवायचे हे कितपत चांगलं आहे. म्हणून जर तुझं आयुष्य चांगलं जगायचं असेल ना तर सुंदर गोष्टीमधून तू पैसा कमव, चांगल्या भावनेनं पैसा कमव. नाहीतर वाईट मार्गाने कमावलेला पैसा असतो ना तो कधीही अधोगती निर्माण करत असतो. आणि अधोगती जेव्हा निर्माण होते ना तेव्हा समाधान मात्र जीवनामध्ये राहील का? कधीच राहणार नाही. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. समर्थ उपदेश करत आहेत ना त्याचा तू कंटाळा करू नकोस म्हणा. कारण का? कारण या नामस्मरणाशिवाय तुझ्या जीवनामध्ये काहीच नाही. जर तुझ्या या वैखरीमध्ये जर प्रभू श्री रामचंद्रांचं हे नामस्मरण नसेल ना, श्रीकृष्ण स्वारींचं हे नामचिंतन नसेल ना तर तुझ्या जीवनामध्ये पुढे येणारे दुःख आहेत ना तुझ्या जीवनामध्ये भरपूर आहेत. पण जर तुझ्या जीवनामध्ये हे नामस्मरण असेल, तुझ्या जीवनामध्ये निरंतर ही भावना असेल तर येणारा दिवस आहे ना एवढं सुख येऊन जाईल ना ते सुख तुझे दोन्ही हात कमी पडतील. म्हणजेच काय? म्हणजेच तुझ्याकडे पैसा नाही आहे याचा तू शोक करत बसू नकोस. पण तुझ्याकडे भक्तिमार्ग तुझं मन किती भरलेलं आहे हे अगोदर तू पहा. कारण तुझ्याकडे पैसा किती आणायचा आणि किती न्यायचा तो स्वतः भगवंत पाहतो. म्हणून तू या क्षणिक सुखाकडे दुर्लक्ष कर आणि भगवंताच्या नामस्मरणाकडे लक्ष दे, तेव्हाच सर्व गोष्टी व्यवस्थित घडतील ना. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये या मनाबद्दल सुंदर सांगितलेलं आहे की हे मनुष्याचं मन असतं ना वाईट मार्गसुद्धा त्याच्या जीवनामध्ये असतो, अवगुणसुद्धा करत असतो. पण तो अवगुण करणारा मनुष्य असतो ना की तो कधीच स्वतःची चुकी मान्य करत नाही. तो स्वतःला नेहमी सज्जन समजत असतो. असं होतं का? कारण त्याच्या जीवनामध्ये अविद्या असतात आणि ही अविद्या आहे ना बघा असत्य असतं ना ते कधीही स्वतःला सत्य सांगत असतं. पण सत्य कधीच मी सत्य आहे हे कधीच समोरच्याला सांगत नाही. बघा समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित आकळेना, परीक्षे विणे बांधिले दृढेनाने, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. म्हणजे ही अविद्या आहे ना, ही अविद्या असल्यामुळं मनुष्याला सत्य काय आहे ते अजिबात समजत नाही, अजिबात कळत नाही. हा मनुष्य आहे ना या मायेमुळं भ्रमात सापडतो. या मायेमुळं वाईट कर्म करूनसुद्धा तो स्वतःला मी चांगला आहे असं समजत जातो. त्याला आपलं हित कशात आहे ना हे अजिबात कळत नाही.
कारण पारख न करता गाठीला नाणं बांधणं हे तर खरं आहे की खोटं आहे हे कोण सांगणार. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक मनाला हा गुरु हवाच. कारण गुरु आहे ना, तो शिष्याला योग्य मार्गदर्शन करत असतो. जर हा शिष्य चुकला ना, तर योग्य मार्गावर आणण्याचं कारण आहे ना, तो गुरु बनत असतो. पण आजचा या कलियुगातला शिष्य आहे ना, स्वतःला मात्र शिष्य कधीच समजत नाही. स्वतःला तो गुरु मानायला लागतो. आणि जेव्हा जिथे गुरुची इज्जत केली जात नाही ना, तो भक्तिमार्गसुद्धा काही कामाचा नाही. म्हणून गुरुला कधीच बघा वाईट बोलू नये. गुरुला कधीही शिष्यानं उच्च स्थान दिलं पाहिजे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जीवनामध्ये जर संगती करायची असेल तर साधू संतांची करा. पण जेव्हा आपला मित्र कोण आणि शत्रू कोण जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हाच ना. पण ही माया आहे ना, या मायेपासून तुम्ही थोडा बाजूला व्हा. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये 2 वेळची उपासना होईल, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये हप्त्याला श्रवण होईल ना, तेव्हा सर्व काही ठीक होऊन जाईल. म्हणून निरंतर परमेश्वराचं चिंतन करा, निरंतर परमेश्वराची भक्ती करा, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण करा. आपण स्वतः आपल्याकडे जर पैसे असतील ना, तर दान धर्म करायला सुरुवात करा. कारण दान धर्म करून पैसा कधी कमी होत नसतो. जेव्हा तुम्ही 1 रुपया दान कराल ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या संपत्तीमध्ये 100 रुपये ॲड होत असतात. म्हणून हे ज्याला समजलं ना, तो सर्व सेवा निसंकोच पद्धतीने करतो. कारण का? कारण आपण केलेली निसंकोच सेवा असते ना, ती परमेश्वराकडे पोचत असते. पण आपण जर दान करत असू आणि गावभर सांगत असू की मी एवढ्या पैशाचं दान केलं, ती सेवा कधीच ठरत नाही. ती सेवा कधी ठरू शकतसुद्धा नाही. म्हणून जर दान करायचं झालं ना, तर गुप्तदान करा. आणि हे गुप्तदान आहे ना, ते परमेश्वरापर्यंत पोचत असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये यश, धन, संपत्ती सर्व काही तुम्हाला मिळून जाईल, पण भगवंतासारखा सारथी कधीच तुम्हाला मिळणार नाही. या जीवनामध्ये तुम्हाला मित्र, परिवार, सर्व परिवार तुम्हाला भेटेल, पण आईवडिलांसारखे तुमचा आधारस्तंभ कोणीही भेटू शकणार नाही. म्हणून आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. आपल्या आईवडिलांना उच्च स्थानावर ठेवा. त्यांचा कधीही अपमान करू नका. कुणाकडून करूनसुद्धा घेऊ नका. बघा, तुमच्या जीवनामध्ये या आईवडिलांनी दिलेले आशीर्वाद आहेत ना, तुम्ही चुकलात तरीसुद्धा श्रेष्ठ बनवत असतात. म्हणून आईवडिलांचे आशीर्वाद घ्या, त्यांची सेवा करा. तुमचे सुद्धा जीवन आहे ना, ते कल्याणकारी होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.